यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते दीपिका जोग. कडक 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 गाणं एकदम खरंच कडक झालं. एनर्जी लेवल एवढी सुंदर या गाण्याची ना, इतकी अमेझिंग आहे. त्याच्यातच एवढी मस्ती आहे आणि अत्यंत आय कॅन से एक रंगेल टाईपचं गाणं आहे. मस्त ॲटिट्यूड सुपर्ब, शब्द उच्चार सुपर्ब, इन द सेन्स हिंदीच्या पर्स्पेक्टिव्हने नाही, मी ठसका ॲज सच म्हणतो. या गाण्याला एक ओव्हरऑल धार लागते, अशा पद्धतीची धार उत्तम. मला तरीसुद्धा सारखी खटकत होती ना ती, या गाण्याची जान शान असं म्हणू शकतो, ती जी तान आहे ती म्हणजे आशाबाईच करू जाणे ॲक्च्युली. पण ती पहिल्या अंतराला तुझी चांगलीच निसटली. हे गाणंच मुरकी खटके आणि त्या तानेचं असं एक आणि ओव्हरऑल ॲप्रोचचं असं बनलेलं गाणं आहे. ॲप्रोच मला सुंदर वाटला, सूर मला जरा इकडे तिकडे खटकत होते, पण तरीसुद्धा ॲप्रोचमुळे गाणं रंगलं, सुपर वाटलं, मस्त. मी गाणं खूप एन्जॉय केलं दीपिका. मी दाद देतो तुझ्या एका गोष्टीची, हा जो चेंज केलाय आपण, की आपण आता अशी काही गाणी घेतोय की जी अवघड आहेत, मराठी नसली तरी सुद्धा आपलीच आहेत आणि आपल्या मनावर ज्यांचा पगडा आहे प्रत्येक मराठी माणसावर, अशी गाणी आहेत. आणि एका गायकासाठी ना
हे कधी मला गायला मिळेल किंवा कधी मला ही संधी मिळेल अशा पद्धतीची ही थीम आहे. आणि ती थीम तुझ्या ताकदीने त्याच्यामध्ये तू तुझं आत्ता दाखवलंच ना सगळं, त्याच्यासाठी मी खरंच तुझी दाद देतो. खूप छान. मला हेच एक्सपेक्टेड होतं. तुझा शेक होत होता आवाज, आणि तो शेक होत असताना जे काय ते आयत्या वेळी तुला जाणवलं, अरे बापरे हे काय झालं माझ्या गळ्याला, तरी सुद्धा तू ते धरून ठेवलंस गाणं आणि एन्जॉय केलं इथे बसलेला आम्ही सगळ्यांनी. त्याबद्दल खरंच अभिनंदन. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa,